नमस्कार मंडळी, आज मकर संक्रांतीच्या आधीचा खास दिवस आहे भोगी आणि आज मी बनवते आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची भोगीची मिक्स भाजी। बघा ना, भाजी बघूनच तुम्हाला कळलं असेल की भाजी किती टेस्टी दिसते। व्हिडिओ जरासा लेटच आलाय कारण की आज मी मकर संक्रांतीचं सामान खरेदी करायला गेले होते आणि त्यामुळे मला खूप उशीर झाला। भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय घेवडा। आता मी हा घेवडा स्वच्छ धुवून घेतलाय, चिरून घेतलाय। त्यानंतर मी याच्यामध्ये हरभरे ॲड केलेत, त्यानंतर थोडेसे वाटाणे ॲड केलेत, त्यानंतर चिरलेलं गाजर ॲड केलं आहे। गाजर ॲड केल्यानंतर मग त्यामध्ये अजून सगळे वाटाणे मी पूर्ण टाकलेत। आता ही पूर्ण भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे सर्वात आधी आणि त्यानंतर याच्यामध्ये चिरलेले बटाटे धुवून टाकले। आता आपल्याला या ठिकाणी कापलेला एक मोठा कांदा घ्यायचा आहे, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्यात आणि चिरलेलं टोमॅटो घ्यायचं आहे। मस्त गॅस ऑन करते आणि गॅसवर आता मी पॅन ठेवलं आहे। आता पॅनमध्ये 1 चमचा एवढं मी तेल टाकलं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला जिरी मोहरीचा तडका द्यायचा आहे, फोडणी द्यायची आहे। पण मी कांदा टाकला आहे सर्वात आधी। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मी मस्त कांदा परतून घेतला आहे लालसर होईपर्यंत। छानपैकी त्याला तेलामध्ये अगदी फ्राय करून घेतले व्यवस्थित आणि जिरी मोहरी टाकायला विसरले, पण तुम्ही याच्यामध्ये जिरी मोहरी टाकू शकता। मी नंतर टाकली आहे थोडीशी कारण ती काळी पडते त्याच्यामुळे। त्यानंतर मी याच्या चिरलेले टोमॅटोसुद्धा ॲड केले। त्यानंतर या ठिकाणी मी कढीपत्ता ॲड केला आणि आता मस्त एक तेलामध्ये मी व्यवस्थित हे परतून घेते मिश्रण। आता मी जे मिश्रण मिक्स केलेलं भाज्यांचं मिळून ते मी याच्यामध्ये टाकते कारण की आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण भाज्या पहिल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्यात। त्यानंतर या भाज्यांमध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आधी मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आणि आता व्यवस्थित अशा परतून घेते छानपैकी। त्याच्यामध्ये तेलाचा अर्क उतरल्यानंतर मी थोडेसे पूर्ण शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे याच्यामध्ये ॲड केले। अख्खे शेंगदाणे ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये सफेद तीळ ॲड केले कारण भोगीची भाजी बनवतो तर तीळ येणारच। प्रत्येक जे आपण भोगीचं जेवण बनवतो त्याच्यामध्ये तीळ ॲड होणार, त्याच्यामुळे मी या भाजीमध्ये सुद्धा तिळाचा वापर केला। आता इथे जिरे मोहरी टाकली आहे, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आहे, मिरची पावडर टाकली आहे आणि लाल तिखटसुद्धा टाकलं आहे 1-1 चमचे। कांदा लसूण मसाला मी थोडासा जास्त टाकला आहे, 2 चमचे टाकला आहे। त्यानंतर मटर मसाला टाकला आहे आणि धनेपूडसुद्धा 2 चमचे टाकली आहे कारण की धनेपूड टाकल्याने भाजीला खूप छान स्वाद येतो। त्याच्यानंतर अर्धा चमचा एवढं हळद टाकली आहे आणि आता हे मसाले पूर्ण भाजीमध्ये उतरेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचे छानपैकी 1 ते 2 मिनिट मंद आचेवर। त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं मिश्रण। त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकला आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला खूप चव येते आणि भाजी थोडीशी घट्ट होते। या सर्व भाज्या मी सारख्या आकारात घेतल्यात आणि सारख्या क्वांटिटीमध्ये घेतल्यात। या सर्व भाज्या मी सारख्या प्रमाणात घेतल्यात। आता थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये जेणेकरून भाज्यांना थोडंसं पाणी सुटेल आणि भाज्या खूप छान पद्धतीने फ्राय होतील आणि खाली पॅनला लागणारसुद्धा नाही। त्यानंतर आता 5 मिनटं मी या भाज्या ठेवल्यात। आता तुम्ही पाणी पाहू शकता याच्यावर जमा झालं तर या पूर्ण भाज्या ज्या आहेत ती मिक्स भाजी वाफेवर शिजवली आहे। तर आता तुम्ही पाहू शकता भाजी किती सुंदर आणि खमंग झाली। भाजीला एवढी छान आणि सुंदर टेस्ट आली ना की काय सांगू। जेवढी दिसायला ही सुंदर भाजी ना तेवढीच खायलासुद्धा ही रुचकर झालेली। त्यानंतर या मिक्स भाजीसोबत खायला ज्वारीची भाकरसुद्धा तयार केली होती। तर मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही भाजी आपण भोगीच्या दिवशी बनवतो किंवा कोणतंही जेवण बनवतो त्याच्यात तिळाचा वापर मी हमखास करते। तर मी इथे ज्वारीची भाकर बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर भरभरून याच्यात तिळाचा वापर केला आहे। तिळाचा वापर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाकरीसुद्धा इतकी छान बनली आहे ना। तर हे आहे मी बनवलेलं भोगीचं जेवण। भोगी म्हणजे फक्त जेवण नाही तर आपल्या शेती संस्कृतीचा, ऋतुचक्राचा आणि कृतज्ञतेचा सण आहे। भोगीला खास मिक्स भाजी केली जाते कारण यात अनेक भाज्या एकत्र येतात। जसं आयुष्यात वेगवेगळे स्वभाव, माणसं, अनुभव एकत्र येतात तसंच भोगीची भाजी आपल्याला एकतेचा आणि समन्वयाचा संदेश देते। भोगीचं जेवण हे साधं पण सात्विक असतं। मिक्स भाजी, भाकरी किंवा चपाती, ठेचा, चटणी, ताक आणि शेवटी गूळ हे जेवण शरीराला उष्णता देतं, पचन सुधारतं आणि हिवाळ्यासाठी ताकदसुद्धा देतं। आज भोगीचं जेवण करताना मनात एक शांत भावना होती। आज जे अन्न मिळालं, जे आरोग्य आहे, जे कुटुंब आहे त्यासाठी देवाचे आणि निसर्गाचे खूप खूप आभार।